आजचा ब्लॉग चालू झाला आहे माझ्या रनिंगसोबत. आज मी परत हिंजेवाडीच्या धुळीमध्ये रनिंग करायला आलो आहे आणि काही उबड खावड रस्त्यावरती मी पळतो आहे आज. आणि तसं बघितलं गेलं तर माझ्याकडनं आज 5 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण कंप्लीट नाही झाला आहे, थोडंसं बाकी राहिलं आहे. आज फटाफट 5 किलोमीटर कंप्लीट करू. म्हातारा झाल्यासारखं झालं आहे माझं. खाली पण मी आता आणली कोबी, पण आज काय मी किचनमध्ये ब्लॉग नाही बनवणार आहे. मी आज बाहेरच बनवणार आहे ब्लॉग. रोज रोज किचनमध्ये काय. एक माणूस तिकडून फोनवर इकडं बोलतोय याच्यासोबत. मला आता भाऊचा मित्र भेटला, भाऊ आम्हाला पुछतो, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आईस्क्रीम सँडविच खाल्लेलं आहे. तर आम्ही एकमेकांकडे असं बघत होतो कसं काय असतं आईस्क्रीम सँडविच. आम्हाला माहीत नाही, एवढे आम्ही गरीब आहे. आपण आलो का स्वप्नीलला विचारू आईस्क्रीम सँडविच काय असतं. स्वप्नीलला म्हणून आईस्क्रीम सँडविच खायला घाल. पीठ बघा चालायचा, केवढा फास्ट आला रे, केवढा फास्ट. कुठं चाललाय, एवढा फास्ट आलाय तू. इथून इथपर्यंत तो विदिन सेकंड मध्ये आलाय. मी चिकन अर्धा किलो खाऊन आलोय. गाईज नशे चालू आहे पोराचे, नशे चालू आहे. ऐक ना, आता काय आलं, याचा एक मित्र आला, तो म्हटला मी आईस्क्रीम सँडविच खाल्लं. आम्ही तो ओके बोललो, पण आम्ही एकमेकांना बघितलं काय असतं आईस्क्रीम सँडविच. नाही तुला माहिती आहे, थोडा जरा एक्सप्लेन करतो का. जे रेडीमेड वाले मिळतात ते तर ते वेफरचा लेअर असतो, हा म्हणजे आईस्क्रीमचा अख्खा स्लॉब असतो, स्लॅब, आणि वरती परत एक लेअर. अच्छा असं असतं काय. मिळतो आणि दुकानात मिळतो काय माहित नाही, पण रेडीमेड मिळतो. त्यांनी इथं खाल्ला, इथं मिल्की मिस्टला. अच्छा हा, इथे मिळतं. खाल्ला नाही त्या पोरांनी खाल्ला रे. अच्छा, आमच्यातला नव्हता तो, मीचा मित्र होता. मग कसं वाटलं. आम्ही काही त्याला विचारलं नाही तर आपण खायचंय काय. मी म्हटलं तू आल्यानंतर देशील. चालेल. लेट्स गो. अरे एवढं लांब नको येऊ, आपलं माईक एवढं लांब नाही. तर फायनली आम्हाला भेटलं आईस्क्रीम सँडविच, जे की असं असतं. माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच बघतोय. इव्हन आम्ही सगळेजण आमच्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. तुला पण दाखव, तू पण पहिल्यांदाच बघतोय हे बा. तर आपण त्याला पहिले आता अनबॉक्स करू. तर असं फोडलंय व्यवस्थित. खाल्लं पण तू नाही खाऊ नको, थांब. मी खाल्ल्याशिवाय खाऊ नको. 2 बिस्किटामध्ये आईस्क्रीम भरून दिले, त्याला तो स्कॅम दिलाय आईस्क्रीम सँडविच. लेट्स ट्राय. आधी अँड्रॉइड या व्हर्जनने येत होता आईस्क्रीम सँडविच. कोणतरी असं वाटतंय ओरिओचं बिस्किट आहे ना, फ्रीज करून दिलंय कोणतरी. नाही मजा. परत देऊया. नको खाऊन घे बस. एवढं माझं मन भरलं आईस्क्रीम सँडविच. परत नाही खाणार. यातलं जे आईस्क्रीम आहे चॉकलेटचं आणि भाऊचं ओरिओचं चांगलं लागते, पण बिस्किट जे आहे ना असं ओलसर कोणतरी सादळल्यासारखं असं लागतंय. मला पैसे दिले तर खावं लागणार, फेकता येणार नाही, म्हणून संपून देऊ. ती 35 रुपयाची जी काही सँडविचच्या नावाखाली जे ओरिओ बिस्किट थंड करून दिलं होतं, ते मी बिलकुल सजेस्ट नाही करणार कोणाला पण. त्याच्याऐवजी तुम्ही 30 रुपयाची कोणतरी नॉर्मल गुल्फी नाही तर कप नाही तर काहीतरी ते आईस्क्रीम कोण खावा, पण हे काही खाऊ नका. नेक्स्ट टाइम आईस्क्रीमची एक फ्रँचायझी आहे बघ चांगली. नॅचरल जायचं. ओके नॅचरल जायचं. मेड इन नॅचरल लव. मेडियनपेक्षा नॅचरल लव. भाऊ नॅचरलला घेऊन जाणार आपल्याला. जो येणार तो स्पॉन्सर. हा, जो येणार तो स्पॉन्सर. मी बोललो नाही काय विषय नाही, काय काय विषय असतं. हे असे दुपारी काहीतरी करू. कचरा डब्यात टाकावे. आणि भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये. गाईज तरी चालेल. भाऊ पण स्वप्नील भेटूया आता नेक्स्ट वीक मध्ये डायरेक्ट. ठीक आहे. हा, भाऊला आपण मिस करूया परत. मग त्याला आता असे ऑक्सिलरी लावून घेईल इथे आणि तिथे दोन असे खाली लावायचे ना. इथं गार्ड पण व्हाईट आणि येलो मल्टी कलर वाले दोन. येस गार्ड पण लावायचे. पैसे ते सगळं लावू आपण. पैसे देतो का. नवीन जॉबला जातोयस तू, चांगले आता जरा पॅकेज हे करायचं. तू फक्त गाडची छोटी वाट करायला काय काही बोलताय पोरं. जाऊ द्या, भेटूया आपण उद्या परवा. चला ओके बाय.